मधून एक मोठी बातमी। लातूरच्या रेणापूर तालुक्यातील वांगदरी येथील भरत महादेवा कराड या 35 वर्षीय तरुणानं ओबीसी आरक्षणासाठी आत्महत्या केली आहे। मराठा समाजाला आरक्षण दिल्यामुळे ओबीसी आरक्षण संपुष्टात येत असल्याच्या चिंतेनं या तरुणानं जीवन संपवलं। चिठ्ठी लिहून तरुणानं मांजरा नदी पात्रात उडी मारून आत्महत्या केली। दरम्यान मंत्री छगन भुजबळ आज कराड कुटुंबियांची भेट घेत सांत्वन करणार आहेत। भुजबळ हे सकाळी 10 वाजता नाशिकहून लातूरला जाणार आहेत। बातमीपत्रामध्ये आता पाहणार आहोत सकाळच्या महत्त्वाच्या 100 बातम्या अतिशय वेगवान स्वरूपात सुरुवात करूया। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज दिल्लीला जाणार आहेत। सीपी राधाकृष्णन यांच्या शपथविधीचं शिंदेंना आमंत्रण देण्यात आलं असून उपराष्ट्रपतींच्या शपथविधीला शिंदे उपस्थित राहणार आहेत। सोनिया गांधी यांना दिल्लीच्या राऊस एव्हेन्यू कोर्टाकडून मोठा दिलासा मिळालेला आहे। सोनिया गांधी यांचं नागरिकत्व न घेता मतदार यादीमध्ये नाव समाविष्ट केल्याबद्दल चौकशी आणि एफआयआर करण्याची मागणी करणारी याचिका कोर्टानं फेटाळून लावली आहे। ठाकरेंची शिवसेना आणि मनसे एकत्र यावं की नाही हा त्यांचा प्रश्न आहे। ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चांवर मंत्री नितेश राणेंनी हे वक्तव्य केलंय, तर उद्धव ठाकरे भरोसा ठेवण्यासारखी व्यक्ती नसल्याचंही ते म्हटलंय। वनमंत्री गणेश नाईक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर वारंवार करत असलेल्या वक्तव्याचे पडसाद आता नवी मुंबईत उमटू लागलेले आहेत। नाईकांनी हे थांबवलं नाही तर नाईकांची सर्व प्रकरणं आम्ही बाहेर काढू असा थेट इशाराच नवी मुंबईतील शिवसेनेच्या जिल्हा प्रमुखांनी दिलाय। सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी तुळापूरला आणि वढू येथे भेट दिली। छत्रपती संभाजी महाराजांना अभिवादन करत त्यांनी बलिदान स्थळ आणि समाधी स्थळाची पाहणी केली। छत्तीसगडच्या गरियाबंद जिल्ह्यात 10 माओवाद्यांचा खात्मा करण्यास सुरक्षा दलाला मोठे यश आलेलं आहे। चकमकीत सीसी सदस्य मनोज उर्फ मॉडेम बालकृष्णा देखील ठार झालाय। दरम्यान माओवादी चळवळीला मोठा धक्का बसला असून सुरक्षा दलाकडून सर्च ऑपरेशन सुरू आहे। आम्ही आरक्षण लोकशाहीच्या मार्गाने मिळवलं, तुम्हाला काय करायचं करा असं म्हणत जरांगे यांनी भुजबळांवर निशाणा साधला। आमचा जीआर मागे घेतला तर 16% आरक्षण देखील मागे घ्या अशी मागणी जरांगे यांनी केली। मराठा आरक्षणाच्या जीआरला कुणीही चॅलेंज केलं तरी धोका नसल्याचं मंत्री शंभूराज देसाई यांनी म्हटलेलं आहे। तर मराठा समाजासाठीच्या जीआरमध्ये एक शब्द कायद्याच्या चौकटीत बसवणारा असल्याचंही देसाई यांनी म्हटलंय। ओबीसीला धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण दिलं पाहिजे ही माझी व्यक्तिगत भूमिका आहे असं वक्तव्य एकनाथ खडसे यांनी केलंय। तर ओबीसींचं नुकसान होणार नाही याची काळजी सरकारनं घ्यावी असंही ते म्हटलंय। शिवडी परिसरात अटल सेतूकडे जाणाऱ्या महत्त्वाच्या रस्त्यावर थरारक प्रकार समोर आलाय। अचानक रस्त्यावर 20 फुटांचा मोठा खड्डा पडल्यानं वाहन चालकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं। अपघात टाळण्यासाठी तातडीनं पोलिसांनी घटनास्थळी बॅरिकेड्स लावले। मुंबईतील शिवसेना भवनासमोर ट्रॅफिक पोलिसांच्या अंगावर ट्रक घालण्याचा प्रयत्न झाला। टिळक ब्रिजवर ट्रॅफिक असल्यामुळे अन्य मार्गावरून ट्रक घेऊन जायला सांगितलं म्हणून पोलिसाच्या अंगावर ट्रक घालून चालकानं पळ काढण्याचा प्रयत्न केला। सुदैवानं यामध्ये ट्रॅफिक पोलीस विश्वास बनगर हे बचावले असून ट्रक चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतलंय। ठाण्यातील डायघर परिसरातील अवैध बांधकामावर पालिकेनं तोडक कारवाई केली। कारवाईला नागरिकांनी विरोध केलाय। तोडक कारवाई थांबवण्याची मागणी करण्यात आली आहे। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दहिसर टोलनाका आणि वर्सोवा पुलासमोरील परिसराची पाहणी केली। दहिसर टोलनाका स्थलांतरित करण्याच्या निर्णयानंतर त्यांनी ही पाहणी केली आहे। तर दिवाळीपूर्वीच टोलनाका स्थलांतरित होणार असल्याचं सरनाईक यांनी म्हटलंय।